काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ राजभवनात दाखल झालेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबतच वडेट्टीवारांसह इतर नेते राजभवनात दाखल झाल्याचं कळतंय। महायुती सरकार बरखास्त करा, काँग्रेस नेते यांच्याकडून आता राज्यपालांकडे मागणी करण्यात येणार आहे। काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेण्यासाठी राजभवनात दाखल झालेत। नागपुरातील दंगल प्रकरणी काँग्रेस राज्यपालांकडे अहवाल सादर करणार आहे। नागपूरच्या दंगलीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विश्व हिंदू परिषदेचा सहभाग असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। या दंगलीसाठी उत्तर प्रदेशमधून काही लोक आल्याचंही काँग्रेसच्या अहवालात नमूद करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय अधिकची माहिती? आता काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झालंय। नक्कीच मेघना, एकंदर काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये जो तणाव आपल्याला पाहायला मिळाला होता, नागपूरमध्ये ज्या प्रकारे हिंसाचार देखील पाहायला मिळाला, त्यानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकार आणि विश्व हिंदू परिषद जबाबदार आहे अशा प्रकारे आरोप जो आहे तो काँग्रेसचा आहे। आणि एकंदर याच आरोपाला घेऊन काँग्रेसचं शिष्टमंडळ हे आज राजभवन येथे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेलं आहे। आणि एकंदर या संपूर्ण प्रकरणामध्ये सरकारला दोषी ठरवत सरकार बरखास्त करावं अशी मोठी आणि प्रमुख मागणी ही काँग्रेसची असणार आहे। आणि एकंदर त्यांची सध्या भेट होत आहे आणि एकंदर राज्यपाल त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेत आहेत। आणि एकंदर भेट झाल्यानंतर स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील प्रतिक्रिया देणार आहेत। एकंदर त्यांच्या मध्ये काय चर्चा झाली आणि एकंदर त्यांची मागणी काय होती या संदर्भात स्वतः ते बोलणार आहेत। मात्र सध्या त्यांची भेट जी आहे ती आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळत आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।